नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती या विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता आज आहे 3 ऑगस्ट आणि ही लागण आहे, ऊसाची लागण आहे। ही 1 तारखेला पाणी दिलं आहे आपण, म्हणजे 1/8ला ह्याची लागण कंप्लीट झालेली आहे। आणि हा 86-032चा बेने प्लॉट आहे आणि इथूनच इथं बेनं आपण लावलेलं आहे। हे विद्यापीठातून आणलेलं बेनं होतं। तर विषय दुसरा असा झालेला आहे, ज्यावेळेस आपण रानाची मशागत केली होती त्यावेळेस रानाची खोल नांगरट करून घेतली होती। मध्यंतरी 1-2 वेळेस पाऊस आला, पाऊस म्हणजे थोडाच आला पाऊस। त्यामुळे काय झालं, या प्लॉटमध्ये तण बऱ्यापैकी वाढलं। नंतर आपण ह्याला रोटावेटर न मारता आपण फणलं आणि फणल्यामुळं काय झालं की नंतर जिरंगट आलं फणल्यानंतर सरी टाकताना, आणि हे सगळं मोठं गवत हायसं चिकटलं बघताय। आता ठीक आहे, जेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट येतील तुम्ही रोटावेटर मारून गवत भुगा करून सरी सोडायला पाहिजे होते, किंवा तुम्ही गडबड केली, किंवा हे चुकलं ते चुकलं, काय जे काय असेल ते ठीक आहे। पण सध्या महत्त्वाचा विषय हे आहे की आता लागण केल्यानंतर आता पुढं काय, आता गवत तर आहे, आता गवत आहे, ऊस तर उगवायचा आणखी 3 दिवस झालेत। तर मग विषय हा आहे की आता ह्याला कोणतं काय करावं म्हणजे तण जाईल, ते कोणतं तणनाशक मारावं तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहातच, तरी पण मी तुम्हाला सांगतो मी काय केलं आहे। सगळ्यांचे सल्ले घेतले किंवा माझा पण अनुभव वापरला आणि मी ह्याच्यावर एक तोडगा काढला आहे। ग्लायफोसेट नावाचं राऊंडअप जे आपल्याकडे तण मिळतं, राऊंडअप ओरिजिनल जुनं हिरवा पांढरा पट्टा, तर ते फवारायचं ह्यावरती। आता कांडी ग्लायफोसेटचा गुणधर्म काय आहे, मातीशी संपर्क आला की ते निष्क्रिय होणार, बरोबर। म्हणजे ते जर आता जमिनीवर पडलं तर ते निष्क्रिय होणार, ते कुठं काम करणार, फक्त हिरव्या पानावर। मग आता आपण लागण अजून ऊस उगवायचा आहे, त्यामुळं माझं म्हणणं काय, मी काय करणार तर राऊंडअप फवारणार आहे। पण राऊंडअप फवारल्यानंतर आता हे जे काँग्रेस गवत आहेत, धनुराव ज्याला म्हणतो आपण ग्रामीण भाषेत, किंवा जे काँग्रेस, तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, हे जे गवत आहे हे काँग्रेस गवत। आता हे कशानं जाणार, हे काय ते राऊंडअपनं मरत नाही, हे सर्वांना माहिती आहे आपल्याला। मग ह्याच्यासाठी काय करणार आहेत, आपण 1 लिटर 240 ह्यामध्ये टाकणार आहोत। आणि आता जे काय फुलतण असेल ह्यामध्ये, किंवा जे काय उगवणार आहे ते उगवू नये म्हणून याला 18 टापसुद्धा आपण 500 ग्रॅम घेणार आहोत 200 लिटर प्रति 200 लिटर पाण्याला। तर आता हे संयुग कसं होतं आहे, 200 लिटर पाण्यासाठी 2 लिटर राऊंडअप, 1 लिटर 2,4-D आणि 500 ग्रॅम 18 टाप 18 चेन जे काय असेल, तर ह्याचं एवढं संयम करून आपण ह्याला मारणार आहोत। नंतर एक व्हिडिओ टाकणार आहोत तुमचं म्हणजे आता ह्याच्यापेक्षा तर बेटर उपाय दुसरा आपण समजा टाटा मेट्रीच्या 5 पुड्या 2,4-D ड्युरेक्स हे टाकून पण आपण करू शकतो। पण हे जास्त कॉस्टली जातं आहे, किंवा ह्याच्या रिझल्टची अजून चिंता आहे, कुठं कुठं तण खूपच मोठं आहे। म्हणून ह्याच्यावर माझ्या दृष्टीनं, माझ्या जर निष्कर्षातून एक चांगला सल्ला म्हणजे किंवा चांगला उपाय राऊंडअप 2,4-D आणि 18 चेन, ह्यातून काही वाचणार नाही। उसाला बाळ बांधणी किंवा रेग करेपर्यंत हे तर तण पण दिसणार नाही आणि काहीच होणार नाही। बघा तुम्ही, आता आपण ह्यानंतर सुद्धा एक व्हिडिओ करणार आहोत। आता सुरुवातीला बघा, हे 200 लिटर पाणी आपण घेतलेलं आहे, तर ह्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे pH बॅलन्सर टाकणार आहोत। तणनाशक फवारताना pH बॅलन्सर हे टाकणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर पाण्यात जर क्षार किंवा ओढ्या नाल्याचं असेल किंवा हे असेल तर तणनाशक प्रभावीपणे काम करू शकत नाही। तर आता हे pH बॅलन्सर आपण पूर्ण ह्यामध्ये टाकणार आहोत। हे गर्द लाल रंगाचं असतं आणि नंतर व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर बाकीचं आपण सगळं टाकणार आहोत यामध्ये। याला चांगलं 4-5 वेळा खालीवर करून घ्यायचं। मिसळताना थोडी काळजी घ्यायची, कारण हे असं सहजासहजी फास्ट मिसळत नाही। आता त्यानंतर आपण हे राऊंडअप यामध्ये टाकणार आहोत। हे 2 लिटर राऊंडअप 200 लिटर पाण्याला टाकणार, 10 मिलीचं प्रमाण आहे राऊंडअपचं, हे टाकणार आहोत। अशा रीतीनं आपण हे राऊंडअप ह्यामध्ये मिक्स करणार आहोत।
त्यानंतर आता आपण राऊंडअप टाकल्यानंतर ह्या द्रावणामध्ये आपण आदामाचं 2,4-D टाकणार आहोत 1 लिटर. आणि ते झाल्यानंतर हे 18 जिन श्रीराम कंपनीचा 18 टाप एक टाकणार आहोत आपण. आणि हे सगळं झाल्यानंतर पूर्ण मिश्रण व्यवस्थित करून आपण याचा स्प्रे देणार आहोत. आणि स्प्रे दिल्यानंतर आपण नंतर एक व्हिडिओ करणार आहोत. 18 टाप मिक्स करताना डायरेक्ट ड्रममध्ये न टाकता असं बकेटमध्ये घेऊन व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे. आणि नंतर मध्ये मेन ड्रममध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघा अशा रीतीनं हे तणनाशक मारल्यानंतर 8 दिवसानंतरची परिस्थिती आहे. प्लॉट पूर्ण धुतल्यासारखा झालेला आहे. ऊसाच्या उगवणीवर कोणताही परिणाम नाही. ऊस अतिशय छान उगवलेला आहे. तुम्ही बघा ऊस अतिशय जोमदार ऊस उगवलेला आहे. आणि पूर्णपणे तण ह्या शेतातून साफ झालेला आहे. कुठं कुठं तुम्हाला दिसतंय ते काँग्रेस गवत, पण ते पण जळायला लागलेलं जळतंय. बाकीचं गवत सगळं पूर्ण साफ झालेलं आहे. आता ह्या प्लॉटपासून आपल्याला बाळ बांधणीपर्यंत ह्याचा तणनाशकाचा खर्च हा 0 राहील.